77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील मंत्रालयाची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजळली। तिरंगी रंगाच्या लखलखाटात मंत्रालय परिसर न्हाऊन निघाला। पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत तिरंगी रंगात विद्युत रोषणाईने उजळून गेली। उत्साहमय वातावरणात पिंपरी चिंचवड शहर प्रजासत्ताक दिनाच्या स्वागतासाठी सज्ज। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणाला तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई। ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची गर्दी। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तिरंगी विद्युत रोषणाईने सजला। संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासालाही आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपुरात रथसप्तमीनिमित्त रुक्मिणी माता मौल्यवान हिरेजडित दागिन्यांनी सजली। सोनेरी मुकुट, वाक्यांचा जोड, लक्ष्मीहार तसंच विविध पुरातन अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आले। जळगावच्या पाळधीमध्ये दुचाकी आणि भरधाव ट्रकचा भीषण अपघात। अपघातात आजोबांसह 6 वर्ष नातवाचा जागीच मृत्यू। बीबीसीचे माजी पत्रकार मार्क टली यांचं वयाच्या 90व्या वर्षी दिल्लीत निधन। पाकिस्तानी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या खटल्यापासून ते भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मार्क टली यांनी सर्व बातम्यांचं वार्तांकन केलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।